सुपेवाडी खालची येथे गेले 3 दिवस चालू असलेल्या वार्षिक कीर्तन महोत्सव 2026 ची सांगता आज दिनांक 21/2/2026 रोजी होत आहे. त्यानिमित्ताने हबप मनोहर महाराज घोडे यांचे काल्याचे कीर्तन आपण नुसतेच पाहणार नाही तर ऐकून स्मरणात ठेवणार आहोत. चला तर जाऊया गर्दुबाई देवीच्या प्रांगणात. ग्रामस्थांची तयारी चालू आहे. उंचावर कल्पकतेने लावलेले स्पीकर्स. गर्दुबाई देवीचे दर्शन घेऊया. जनिता म्हणे यशोदेसी माता. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. प्रस्तुत प्राप्त प्रसंग भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी निवडलेला भंग. महान भगवत भक्त जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्य मूर्ती देवनिवास विश्वसंत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अध्यात्माचा उपदेश करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणांचा उत्कृष्ट सार. आणि ज्यानं हे विश्व निर्माण केलं, जो विश्वाचा जनिता तथा निर्माता आहे, त्याचं मोठेपण मात्र असं आहे की तो यशोदेला माता म्हणतोय. अर्थात भगवान परमात्म्याचं मोठेपण सांगणारा 4 चरणाचा उत्कृष्ट सार आहे. म्हणून विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. कर्म काय त्याचं? ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. त्याचं मोठेपण असं आहे, तो भक्ताच्या अंकित राहतो आणि जसं प्रेम भक्ताकडनं मिळेल तसं प्रेम त्या भक्ताला देण्याचं काम करतो. जगद्गुरु तुकोबार सांगतात, या विश्वातील सर्व कर्म करण्याची ताकद आणि क्षमता त्या परमात्म्याकडे आहे. पण सर्व कर्म करून तो कर्म तोच करतो, पण कर्म करून निराळा राहतो आणि आपणच कर्म सामान्य जीवन केलं असा भ्रम तो निर्माण करतो. ही त्याची ताकद आहे. महाराज म्हणतात, कर्म तो करतो आणि सर्व गोपिकांना भगवत भक्तीचा चाळा अर्थात वेडे लावलं, भगवंताच्या प्रतीची प्रीती निर्माण केली. 4थ्या चरणामध्ये उपसंहार करताना जगद्गुरु तुकोबार म्हणतात, कोण आहे हा परमात्मा? तर महाराज म्हणतात, निर्गुण निराकार भगवान महाविष्णू त्यानेच आपलं रूप सोडलं, निर्गुण निराकार रूप सोडलं आणि पंढरपूरला सगुण साकार रूप ज्याने धारण केलं तोच हा परमात्मा म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. आणि तोच अवतार आज विटेवरती उभा आहे, ज्यानं विश्व निर्माण केलं असा तो परमात्मा आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. भक्ताच्या अंकित राहतो, भक्ताला प्रेम देण्याचं कार्य करतो. जसं जसं प्रेम भगवत भक्ताकडून मिळेल तसंच प्रीती तसंच प्रेम आपल्या भक्ताला लावतो. असा भाव जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगाच्या द्वारे व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला या अभंगावरती आपण आपल्या संकल्पित वेळेमध्ये काही चिंतन मांडणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा नामयज्ञ श्री क्षेत्र सुपेवाडी खालची आपला हा वार्षिक कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय.
भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला आपला हा नामयज्ञ भगवती गडगुबाई मातेच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला आपला हा सोहळा. इथं फक्त काय आहे, चिंतनाची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे, म्हणून फक्त काही भाग सांगता येईल, काही चिंतन राहून जाईल आणि या अभंगावरती चिंतन मांडण्यासाठी प्रवृत्त होतो. विठाला 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 अगदी महिनाभर होणारे नामयज्ञ आहे. पण कोणताही नामयज्ञ जरी असला परंतु त्याची परिपूर्णता, त्याची समाप्ती मात्र काल्याच्या कीर्तनानं करण्याची आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. शास्त्रामध्ये काल्याचा स्पष्टपणे अर्थ संदर्भ असा केलाय की दोन भिन्न पदार्थांचं एकत्रीकरण करणं म्हणजे काला होय. पण काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगानं आपण आता ही जी हंडी इथे या ठिकाणी हंडी बांधलेली आहे, याच्यामध्ये काय काय दोन पदार्थ असे याच्यामध्ये किंवा असावे. एक काय असतं, लाही असतं. दुसरं काय असतं, दही. दही आणि लाह्या एकत्र केल्याशिवाय, नुसतं लाह्या जर त्याच्यामध्ये टाकल्या तर ती भेळ होईल बरं का. नुसते लाह्या चालत नाही त्याच्यामध्ये. लाह्या तर भरपूर आहे दुकानामध्ये, लाही नुसती चालत नाही, लाह्या असाव्यात आणि त्याच्यामध्ये दही असावं. दही आणि लाह्या एकत्र करणं म्हणजे दोन भिन्न पदार्थांचं एकत्रीकरण, याचा अर्थ काय, काला. काल्याची व्याख्याच अशी आहे, दोन भिन्न पदार्थांचं एकत्रीकरण करणं म्हणजे काला. पण एक लक्षात घ्या, हा जो काला आपल्या समोर आहे याला प्रतिकात्मक काला म्हणतात. शास्त्रकारांनी 3 प्रकारचा काला सांगितला आहे. सामान्य जीवाला आवडणारा काला म्हणजे प्रतिकात्मक काला एक. संतांना आवडणारा काला भगवंताच्या नामस्मरणाच्या द्वारे तो काला करावा, त्याला भक्तिमय काला असं म्हणतात. आणि संतांना आवडणारा पण भगवंताच्या अत्यंत प्रिय असलेला जो काल आहे त्याला म्हणतात ज्ञानमय काल. मानवी देहाचं पुष्टीकरण करायचं असेल, त्याला बलसंवर्धन करायचं असेल तर दही भाताच्या काल्याशिवाय पर्याय नाही. जगद्गुरु तुकोबरा असं म्हणतात, आम्ही जर या मृत्यू लोकात गेलो तरी पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येऊ आणि हा काला आम्ही पहिला काला प्रतिकात्मक काला आहे. म्हणजे दही भाताचा काला कशासाठी पाहिजे तर मानवी स्थूल शरीराचं बलसंवर्धन ज्यानं होतं त्या काल्याचं नाव. पण दुसरा महत्वाचा काला आहे की आपण आता 2 दिवसापासून इथं भगवत भक्तीचं भोजन केलं. रात्री कीर्तन झालं, परवाही कीर्तन झालं आणि भगवत भक्तीचं हे जे भोजन आपल्याला प्राप्त झालं, आता हे इथं जेवायचं आणि इथं सोडायचं नाही, याची शिदोरी आपल्या बरोबर न्यायची. महाराज म्हणतात, अभंगाचा अर्थ काय, आतापर्यंत तुम्ही भक्ती, ज्ञान, वैराग्य, उपासना हे जे तुम्हाला जेवण या ठिकाणी प्राप्त झालं भगवत भक्तीचं, ते भोजन तुम्ही इथं करायचं आणि जाताना ती भक्ती अंतकरणामध्ये प्राप्त करून जा. का बरं, करा हवी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमापासून. म्हणजे ही जी भगवत भक्ती आहे ही इथं नुसती मृत्यू लोकातच कामाला येते असं नाही, ती परलोकामध्ये सुद्धा कामाला येते. म्हणून ते भोजन इथंही करावं आणि जाताना ते भोजन घेऊन जावं. महाराज म्हणतात, आता ह्याची जेवू सवे घेऊ शिदोरी, हरी नामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधणे, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडे, हरी नामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधणे. पहिला काल आहे प्रतिकात्मक, दुसरा काला आहे भक्तिमय काला आणि तिसरा महत्वाचा काला ऐका, त्याला म्हणतात ज्ञानमय काला. काय ज्ञानमय काला काय असतो की आपण आतापर्यंत देवाची भक्ती केली आणि अनेक वर्षापासून आपण देवाची भक्ती करतो. एक लक्षात घ्या, देवाची भक्ती करताना देवाची प्राप्ती होते का या मार्गाने भक्ती चालली का याचा फक्त बारकाईने विचार. ज्ञानमय काला असा आहे, आपण जीवानं भक्ती करावी आणि त्या जीवाने केलेल्या भक्तीच्या द्वारे शिवापर्यंत जावं. थोडक्यात म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य घडावं, याला म्हणायचं ज्ञानमय काला. त्याला म्हणतात ज्ञानमय काला. ज्ञानमय म्हणजे काला म्हणजे काय,
प्रतिकात्मकाला प्राप्त झाला. त्याच्यानंतर भगवत भक्तीच्या द्वारे आपण अखंडपणे नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनाची शिदोरी अंतकरणामध्ये प्राप्त केली. काय केलं? त्या परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवलं आहे. त्यांची सर्व कशाच्या द्वारे साठविला? हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला अंतकरणामध्ये ओतप्रोत भरल्याशिवाय हरी अंतकरणामध्ये येत नाही. तोपर्यंत जीव शिवाचं ऐक्य घडत नाही आणि जीव शिवाचं ऐक्य घडत नाही याचा अर्थ ज्ञानमय काला घडत नाही. म्हणजे प्रतिकात्मक, भक्तिमय आणि ज्ञानमय काला मानवी जीवनामध्ये महत्वाचा आहे. जीव हा शिवाच्या स्वरूपापर्यंत ज्या ठिकाणी गेला त्या काल्याचं नाव आहे ज्ञानमय काला. प्रतिकात्मक काला सामान्य जीवासाठी, भक्तिमय काला संतांनी देवापर्यंत जाण्यासाठी आणि ज्ञानमय काला जीव शिवाचं ऐक्य करण्यासाठी. अशा 3 प्रकारचा काला द्वापार युगामध्ये 5,500 वर्षांपूर्वी झाला. भगवान कृष्ण परमात्म्याने तो काला केला. कुठे केला? यमुनेच्या तीरावरती. आणि त्याच्यानंतर बघा 12व्या शतकामध्ये माऊली ज्ञानोबरांनी जीव शिवाचं ऐक्य घडावं, सर्वांमध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, एकत्र निर्माण व्हावी यासाठी 12व्या शतकामध्ये पहिला काला केला. आपल्याला कायमची प्रमाणे देता येतात. एकच टाळी झाली चंद्र कीर्तनाची विशेषता अशी होती, काल्याची परंपरा माऊली ज्ञानोबर निर्माण करावी. आणि कीर्तन कोणी करावं? नामदेव महाराज. महाराज म्हणतात ज्या परमात्म्यानं काला निर्माण केला तो परमात्मा आहे तरी कोण? त्याचा मुख्य परिचय दिला अभंगाच्या पहिल्या चरणात. आता विश्वाचा जनित याचा अर्थ विश्वाचा तो निर्माण करताय. काय पुराव्याला? श्रीमद भगवद्गीता करा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचर हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. अर्जुना, आज तुझ्या डोळ्याला हे दृश्य जगत दिसतंय, हा सर्व मी निर्माण केलेला पसार आहे. हे जी प्रकृती आहे ती मी माझ्या अध्यक्षतेखाली ब्रह्मदेवाला सृष्टीची म्हणजे मायेच्या आधी 9 जगताची निर्मिती केली. आणि ही जी प्रकृती म्हणजे निसर्ग, ही जी सृष्टी तुला आज पाहायला मिळते ही सर्व मी माझ्या अध्यक्षतेखाली निर्माण केली आहे. विश्वाचा निर्माता कसा आहे काय? माऊली ज्ञानोबर म्हणतात का बीजची झाले तर. माऊली म्हणतात बघा भगवान परमात्म्यानं प्रकृती निर्माण केली. परमात्म्याचं अधिष्ठान असं आहे, शेतकऱ्यानं जमिनीमध्ये एका बीजाचं रोपण करावं, त्याला छोटस रोपट येतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर एका विशाल वृक्षामध्ये होत असते. पण आता जेव्हा ते विशाल वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं, त्याला अनेक फुलं येतात, त्याला अनेक फळं येतात आणि त्या फळांपासून हजारो बीज निर्माण होतात. माऊली म्हणतात त्या सृष्टीच्या रचनेचं बीज होतं ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली मायेच्या आधीन राहून. माऊली ज्ञानोबर 14व्या अध्यायात वर्णन करतात सृष्टीची या उपक्रमा. पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते ओळखे ना सृष्टी ही करू शके तो थोर केला एके नामे जेणे. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात हेची जाणावया निज रूपाते पूर्वी तेरे श्री अनंते निज मायेचे हाते केली बहुते शरीरे. एकी केली भूचरे एकी केली खेचरे एकी केली जलचरे शरे आचरी. अशा अनंत योनी परमात्म्याने निर्माण केल्या. पण निर्माण करणारा जनिता कोण आहे? तर तो भगवान परमात्मा आहे. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. आता मौली पुढे सांगतात का बीजची झाले तो वाढवा भंगाराची अलंकार तैसा मज एकाचा विस्तारू ते जग. स्वर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले तैसे म्या जग धरिले सभायांतरी. अर्जुन ऐक, सोन्याचे अनंत मणी असावे पण त्या अनंत मण्यांना एकत्रितपणे बांधून ठेवण्यासाठी एका धाग्याची आवश्यकता आहे. तो धागा या विश्वाचा मी आहे. आता भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, विश्वाचा तो जनित आहे. त्याची ताकद आणि सामर्थ्य त्या परमात्म्याच पहा. परमात्म्यानं विश्व निर्माण केलं म्हणजे कोणकोणत्या योनी निर्माण केल्या? नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात हेची जाणावया निज रूपाते पूर्वी तेने श्री अनंते निज मायेचे हाते केली बहुते शरीरे एकी केली खेचरे
एकी केली भूचरे, एकी केली जलचरे, चरे अचरिती एके. अशा अनंत योनी 84 लक्ष योनी परमात्म्याने निर्माण केल्या. नामदेव महाराजांचा अभंग आहे. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, 9 लक्ष भोगाव्या जलचरी, 11 लक्ष योनी किड्या माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 30 लक्ष योनी पशुची घरी, मानवा भितरी 4 लक्ष, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, तयाचा मातेला केला मुळे. 84 लक्ष योनीमध्ये 83,99,999 इतर योनी निर्माण केल्या आणि एक योनी निर्माण केली मनुष्याची. कशासाठी निर्माण केली? परमात्म्यानं मनुष्यासारखा सुंदर असा नरदेह निर्माण केला. अपेक्षा एकच होती, त्यानं आपली भक्ती केली पाहिजे. मौली हरिपाठात असं म्हणतात की सायासानं प्रपंच करणारी माणसं परमार्थ मात्र करत नाहीत. तर काय नाही, सायासाने प्रपंच करणारी माणसं परमार्थ मात्र करत नाही. मौली ज्ञानोबा सांगतात सायासे करीसी प्रपंच मौली ज्ञान म्हणतात ज्या प्रयोजनासाठी मनुष्य देह निर्माण केला ते कर्म मात्र मनुष्याकडे घडत नाही. सायासन माणसं प्रपंच करतात पण परमार्थ मात्र करत नाही. त्यांचं दुर्दैव असं आहे. सर्व प्राणी मात्र मी निर्माण केले, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता धाम नाही उरला. अशा सर्वत्र मी असताना सुद्धा ज्यांच्या हृदयामध्ये मी आहे अशीच माणसं माझं भगवत चिंतन करत नाही. मौली म्हणतात की माणसं नाही, ती मृत्यू लोकांची पाषाण आहे. माझी भक्तीवीन जळो तयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरती पाषाण नसती काही. मौली म्हणतात की काय पाषाण आहे पृथ्वीवर तलावाची. आता ऐका, भगवंतानं योनी निर्माण केल्या. 84 लक्ष योनीपैकी एक योनी निर्माण केली मनुष्याची. पण योनी निर्माण करताना कर्मप्रधान योनी निर्माण केली. कशी केली? कर्मप्रधान. म्हणजे मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कर्म करत नाही असा मनुष्य मृत्यू लोकात नाही. मौली म्हणतात ज्याला ज्याला मनुष्याची योनी प्राप्त झाली किंवा मनुष्य जन्माला जो मनुष्य आला तो कर्म करत नाही असं घडत नाही. का बरं? तर देवानं केलेली ही जी योनी आहे ती कर्मप्रधान योनी आहे. कर्मप्रधान योनी. भगवंतानं सिद्धांत काय म्हणलाय का? भगवान परमात्म्याने सुरुवातीला 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या निमित्तानं कर्मयोग सांगितला. भगवान परमात्मा म्हणतात प्रत्येक जीवाला जी योनी निर्माण केली ती कर्मप्रधान आहे आणि कर्मप्रधान योनीचा सिद्धांत आहे तो जे कर्म करील ते कर्म त्याला पुढे भोगायला निश्चित केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. आता भगवंताचा कर्मयोग असं सांगतोय कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भो माते संगस्व कर्मणी. मौलिक ज्ञानोबा म्हणतात जर देवाचा कर्मयोग हा जर तुम्हाला पुढे फल देणारा असेल तर निष्ठा केले कर्म झाडा गुण रजतम आणि सत्व शुद्धीची धाम डोळादारी. रजतमाची बाधा तुम्ही बंद करा, नष्ट करा आणि अंतकरणामध्ये सद्गुण म्हणजे सत्वाचा गुण निर्माण करा. जर सत्वगुणाची उत्पत्ती झाली तर जीवाकडनं चांगलं कार्य घडतंय. आणि त्या काळामध्ये बघा युग होतं द्वापारी. त्याही काळामध्ये जीवाची उत्पत्ती झाली पण त्यांच्याकडनं चांगली कर्म जरा कमी घडायची आणि पापाची कर्म जास्त घडली. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला अधर्म वाढतो पापाची कर्म जास्त होतात त्यावेळेला सर्वात जास्त दुःख जर कोणाला होत असेल तर ते धरणी मातेला. आणि जेव्हा या अधर्माचं ओझं धरणी मातेला सहन झालं नाही धरणी मातेनं आपलं रूप पालटलं. धरणी मातेनं रूप पालटलं. कोणतं रूप घेतलं? वत्सरूपी पृथ्वीवनमातृदाय नेत्रिवाय तोय ताकते, नेत्रिवाय तोय ताकते. वत्सरूपी पृथ्वीवनमातृदाय नेत्रिवाय तोय ताकते. काय केलं त्या पृथ्वी मातेला? पृथ्वी मातेनं गाईचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेल्या. आणि त्या काळाची जी परिस्थिती होती जिथं दैत्य मातले अभक्त मातले आणि धर्माला ओझं झालं, धर्माला ग्लानी आली आणि अधर्म वाढला याचं गारण केलं ब्रह्मदेवाकडे. पापी वाढले, अभक्त वाढले. पापी अभक्त दैत्य ते मातले, दैत्य मातले जातात. धरणीसी झाली ओझे त्यांची. काय केलं त्यांनी? दिदला असे त्रास ऋषी मुनी सर्व न पूजिती देवा कोणी. आता ते साधू संतांना त्रास देतात. त्यांची जी काही साधना असेल त्या साधनेचा भंग करतात, उपासनेला नष्ट करतात. हे सर्व तक्रार केली.
पृथ्वी मातेनं काय केलं, ब्रह्मदेवाकडे गाणं म्हणताना नेत्री वाहे तोय सांगत असे. कसं सांगितलं? रडून रडून आपलं गाणं पृथ्वी मातेनं ब्रह्मदेवाला सांगितलं. त्यावेळेला ब्रह्मदेवानं काय केलं, ब्रह्मदेव भगवान महाविष्णूकडे गेले आणि ब्रह्मदेवाने ते गाणं भगवान महाविष्णूच्या कानावरती टाकलं. भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे. ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये अधर्म वाढतो त्यावेळेला धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार घेतो. अजून अवतार झालाच नाही. केला नारायणे अवतार, अजून अवतार झाला नाही. अवतार का देव घेतो त्याचं का? देवाच्या अवताराचं प्रयोजन लक्षात घ्या. पृथ्वी मातेनं गारणं मांडलं ब्रह्मदेवाकडं, ब्रह्मदेवानं गारणं मांडलं भगवान महाविष्णूकडं. मग देवाचं अवताराचं प्रयोजन काय या मृत्यू लोकातलं? तर भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात सांगतात काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. देवाला सांगितलंय ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये अधर्म वाढेल त्यावेळेला धर्माची संस्थापना करण्यासाठी मी या मृत्यू लोकामध्ये युगानुयुग अवतार घेतले आणि युगानुयुगी पुढे सुद्धा मी अवतार घेतले. रामचरितमानसमध्ये तुलसीदास महाराज असे म्हणतात की ज्या वेळेला धर्माची रक्षण करण्याची जबाबदारी भगवंतावरती येते त्यावेळेला परमात्मा कशासाठी अवतार घेतो? तर महाराज म्हणतात, जब जब होय धर्म की रामचरितमानसमध्ये तुलसीदास महाराजांनी देवाच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म ज्या वेळेला वाढतो म्हणजे पापिया भक्त दैत्य ते मात्र धर्मीसी झाले ओझे त्यांचे, त्यावेळेला भगवान परमात्म्याचा अवतार नामदेव महाराजांनी प्रमाण द्यावं, भगवान परमात्म्याने सांगावं. माऊली बऱ्याच सुद्धा सांगतात, ते वेळी अपुल्या चेरी कैवारी मी साकार अवतरे, मग अज्ञानाची अंधारी गिळून घाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची ढिली पाडी, सज्जना कर्मी पुढी सुखाची उडी. मग देवानं काय केलं बघा, भगवान परमात्म्याने आपल्या मोठ्या भावाला विनंती केली काय, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर सदा अवतार घेऊ आता, पृथ्वीवरी दैत्य मात्र घेतले भाग, गाढाने सुरवर सांगू. आता आपल्या भावाला विनंती केली, प्रार्थना केली, भगवंताने अवतार घ्यायचा निश्चित केला. पण आता बघा, देवाला अवतार जेव्हा घ्यायचा तर अवतार कोणाच्या घरी घ्यायचा, कोणत्या कुळात घ्यायचा, कोणत्या देशात, कोणत्या राज्यात, कोणत्या ठिकाणी, हे सर्व परमात्मा ठरवत असतो. 14व्या अध्यायात माऊली त्यावर चिंतन असं म्हणलं, स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला कळ विसूत्र, बाहेर वाटी छाया चित्र 84 लक्ष प्राणी मात्र त्यानं निर्माण केले, पण सत्ता मात्र आपल्या एकट्यातच ठेवली. आता भगवंतानं अवतार घ्यायचा ठरला, पण अवतार घ्यायचा ठरला मथुरेमध्ये. थोडक्यात चैतन्य त्याच वेळेला मथुरेचा राजा कोण होतो? कंस. पण एक लक्षात घ्या, त्यावेळेला मथुरेचा राजा कंस नव्हता. मथुरेचा राजा होता उग्रसेन. उग्रसेनानं काय केलं, त्याची पत्नी ज्याला गर्भवती होती, एका ज्योतिषाकडे गेले आणि ज्योतिषाकडे जरा ज्योतिष पाहिले, तर माझ्या कुळामध्ये अपत्य जन्माला येणार आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला तुमची गर्भवती पत्नी रचना आली होती त्यावेळेला एक राक्षस शेजारून चालला होता आणि त्या राक्षसाची सावली गर्भावरती पडली, म्हणून राक्षस कार्य करणारा मुलगा तुमच्या पोटी जन्माला गेला नाही. ते दुराचारी वर्तन करतील, वाईट वर्तन करेल. आणि हे जेव्हा त्या उग्रसेनानं ऐकलं, म्हटले जर असा जर विचित्र मुलगा आपल्या कुळात जन्माला येणार असेल तर याला जन्माला येऊ द्यायचं, ब्रह्महत्या नाही करायची, पण जन्माला याला सोडून द्यायचं. काय केलं त्याने ऐका, बाळ जन्माला आलं आणि 5व्याच दिवशी लाकडी पेटी तयार केली, त्या पेटीमध्ये त्या बाळाला टाकून दिलं आणि नदीमध्ये ती पेटी सोडून दिली. मथुरेच्या शेजारचं भरतपूर नावाचा ग्रंथामध्ये उल्लेख आहे. त्या राज्याचा सेनापती होता शूरसेन, तो नदीवरती आला होता.
आणि शूरसेन नदीवरती सकाळच्या वेळेला आले. जेव्हा त्याने ती वाहत आलेली पेटी पाहिली, मग ती पेटी त्यानं उघडली पाहिलं तर त्या पेटीमध्ये एक छोटस बाळ त्यानं पाहिलं. त्यानं त्या पेटीला घेतलं, ती पेटी घेतली, त्यातनं त्या बाळाला काढलं आणि आपल्या नगरामध्ये त्याला घेऊन गेलं. आता एक लक्षात घ्या, कंस नाव हे उग्रसेनानं ठेवलेलं नाही, हे शूरसेनानं ठेवलेलं नाव. आणि मग त्याच्यानंतर ऐका पुढे. आता कंस हळूहळू वाढत गेला, लहानाचा मोठा झाला, तारुण्यामध्ये ज्यावेळेला तो आला त्यावेळेला त्याचं सामर्थ्य त्यानं निर्माण केलं. आणि मग मात्र त्यानं त्याच्या कानावरती काही गोष्टी आल्या की मी शूरसेनाचा पुत्र नसून मी पुत्र आहे उग्रसेनाचा. भरतपूर नावाचं राज्य, तिथलं जे अस्तित्व होतं, शूरसेनाचं राज्य अस्तित्वात होतं, त्यानं तेही नष्ट करून टाकलं स्वतःच्या सामर्थ्याने. आजूबाजूचे जेवढे राजे होते त्या सर्व राजांवरती स्वारी केली, त्यांना आपल्या ताब्यात घेतलं आणि एकत्रितपणे मथुरेवर हल्ला केला, स्वारी केली, मथुरेचं राज्य ताब्यात घेतलं आणि त्या उग्रसेनाला तुरुंगामध्ये टाकलं आणि स्वतः राजा झाला मथुरेचा. आता भगवान साक्षी जाईल का? भगवान परमात्मा काय करतो, त्याला जी कर्म करायची त्याप्रमाणे ती आपली सूत्र हलवतो. कंसानं आपल्या बहिणीचा विवाह वांगणीशी निश्चित केला. देवाला अवतार घ्यायचा, देवाने हे प्रयोजन करण्याचा सर्व प्रारंभ केला, हे लक्षात ठेवा. आता मथुरेचा राजा झाला, आपली बहीण आहे, काय नाव तिचं? देवकी, चुलत बहीण आहे. उग्रसेनाचा पुत्र कंस आणि देवक नावाच्या राजाच्या कन्या देवकी, चुलत भाऊ. ऐका, पण भावाची बहिणीची जबाबदारी आपल्यावरती तिचा विवाह केला पाहिजे. आता वर संशोधन झालं, त्यावेळेस काय व्हॉट्सअप नव्हतं, पाठवले फोटो, आय ऍक्सेप्टेड युअर प्रपोजल असं काही नव्हतं त्या काळामध्ये. त्यावेळेला त्यानं आपल्या बहिणीचा वांगडिश निश्चित केला आणि विचारलं आपल्या बालपणाच्या मित्राला. कोण होता त्यांचा बालपणाचा मित्र? वसुदेव. त्यांना विचारलं, माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे, माझ्या बहिणीशी तुम्ही लग्न करा. आता वसुदेवचे विचार असं करतात, हा बापाला सोडत नाही, आपण नाही म्हटलं तर आपलं काही खरं. यस, तयार. आणि त्यांचा विवाह निश्चय झाला. वेळ कमी, हळद वगैरे काही नाही, फास्ट लग्न लागलं. आता त्यांचं लग्न झालं, लग्नाची काय चालू होती? मिरवणूक चालू. आता लग्नाची मिरवणूक चालू होती त्यावेळेला आकाशवाणी झाली. स्वतः त्या रथाचं सारथ्य कोण करतोय? कंस सारथ्य करताय. वसुदेव देवकी रथावरती विराजमान आहे आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? आपण प्रमाण दिलं नामदेव महाराज. आकाशवाणी अशी झाली, अरे ज्या बहिणीची आज तू अतिशय आनंदाने मिरवणूक काढतोय, तिच्या पोटी येणार 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आणि हे जेव्हा त्यानं ऐकलं, काय झालं? ऐकोनी मानसी तुझा मला काय केलं त्याने? घेऊन या खडग महाराज आता तो धरीला. ते खडग म्हणजे तलवार, एक शस्त्र होतं, ते शस्त्र घेतलं आणि आपल्या बहिणीचा वध करण्यासाठी धावला. त्यावेळेला वसुदेवांनी त्याला अडवलं. अरे म्हटले, बाबा तुम्ही ऐकलं का? आकाशाची वाणी काय झाली? आकाशवाणीने असं सांगितलं, आमच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे आणि तू मारतो कोणा? तुझ्या बहिणीला. हे योग्य आहे का? असं कर, जर तुला तुझा वैरी मारायचा असेल तर जितके पुत्र आमच्या पोटी जन्माला येतील ते सर्व पुत्र तुला आणून देतो, मग त्यांना तू मार, म्हणजे तुझ्या बहिणीलाही वाचवता येईल आणि तुझ्या दुश्मनाचा तुला वध करता येईल. आता हे त्याला पटलं. त्यानं काय केलं आहे? त्याने सांगितलं, पण तुम्हाला इथं नाही ठेवायचं. कुठे? त्या दोघांना तिथं नाही ठेवायचं, तुरुंगात टाकायचं. असा प्रमाणे दोघांना तुरुंगामध्ये टाकलं. निसर्गाच्या नियमाप्रमाणे 6 आपत्ती त्यांना पडली. किती आपत्ती झाली? पण काय केलं त्यानं? केलं बघा की सर्व पुत्र 6च्या 6 त्यानं बालकांसोबत 6 बालकांचा वध झाला. 7वा जो पुत्र होता तो 7वा तो गर्भयुगमया अशर्करित जन्माशी रोहिणी उदरी नेऊन घातला. आता 7वा जो पुत्र होता, जो संकर्ष म्हणून जन्माला आला, त्याचं नाव बलराम दादा. तो 7वा पुत्र योग मायेनं नेला आणि 8वा पुत्र आता अवतार घेण्यासाठी सिद्ध झाला. आता भगवंताला ठरलं अवतार कधी घ्यायचा आहे, तर अवतार घ्यायचा ठरला श्रावण वद्य अष्टमी. कधी अवतार घ्यायचा ठरला? श्रावण वद्य अष्टमी. आता परत ऐका, श्रावण वद्य अष्टमीलाच का? ऐकलंय चिंतन? पांडू 2 मिनिटामध्ये ऐका. श्रावण वद्य अष्टमी देवानं का आणलं? एकूण तिथी किती आहेत? 15. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया ब्रह्मा विष्णू महेशासाठी राखी होत्या, त्यांच्यासाठी त्यांनी घेतल्या होत्या अवतारासाठी. नीट आहे.
चतुर्थी कोणासाठी आहे? गणपती बाप्पाला, प्रत्येकाला माहिती आहे ना. चतुर्थी कोणासाठी राखीव आहे? गणपती. पंचमी कोणासाठी आहे? ललिता नावाची देवी, ललिता पंचमी. कॅलेंडर बघा तुम्ही सर्व, ललिता पंचमी किंवा नागदेवतेनं ती घेतली म्हणून नागपंचमी. षष्टी कोणासाठी आहे? कपिल महामुनीने ती घेतली, कपिला षष्टीचा योग असं म्हणतात. सप्तमी कोणी घेतली? रथ सप्तमी. ऐका बरं का, एका देवतेने ती घेतलेली. अष्टमी घेतली होती पूर्वी, पण कोणी घेतली होती? दुर्गा मातेला, म्हणून दुर्गा अष्टमी. नवमी सुद्धा गेली होती, कोणी घेतली होती? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, जे अवतार घेण्याचे प्रयोजन ठरले बरं काही सर्व. नवमी प्रभू रामचंद्र म्हणून रामनवमी. दशमी, एकादशी, द्वादशी पर्व काळ आहे, त्या दिवशी अवतार घ्यायचा नाही. आता बघा, सर्वच पर्व काळ निघून गेले, आता अवतार घ्यायचा कधी? त्यावेळेला लक्ष्मी माता भगवान परमात्म्याकडे आल्या आणि लक्ष्मी मातेने देवाला सांगितलं, देवा जिथं जिथं तुम्ही असाल तिथं तिथं मी असली पाहिजे, कारण चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असले पाहिजे. शंभू तेथे अंबिका, मी अंबिका आहे. आता मी अंबिका म्हणजे दुर्गेच्या रूपाने मी अवतार घेतलेला आहे. आता दुर्गाष्टमी मला मिळाली, तेव्हा माझी तुम्हाला विनंती अशी आहे, इतर सर्व पर्व काळाचा त्याग करा आणि मी जर अष्टमीला जर आली असेल ना, तेव्हा माझ्याबरोबर तुम्ही यावं, तुम्ही अष्टमीला विठाला अष्टमी तिथी देवाने निवडली, म्हणून देवानं अवतार घ्यायचं ठरवलं. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तुवर, सदा अवतार घेऊ आता, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार, गारहाणे सुरवर सामोरा देऊन अवतार घ्यायचा ठरला अष्टमीच्या दिवशी. आता अवतार घेण्यासाठी परत पुढे गेले, अजून त्याचं चिंतन आता नाही जात मी त्याच्यामध्ये. भगवान परमात्मा छोटा अवतार धारण केला आणि कधी झाला? श्रावण मध्य अष्टमीला मध्यरात्री 12 वाजता भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. हातवरती गोपाल कृष्ण भगवान की जय. आता बघा, देवाचा अवतार झाला, पण वसुदेवजीने काय केलं? बाळाचा अवतार झाला, 8वा पुत्र जन्माला आला. आता याचाही वध कंस करेल. त्या बाळाला घट्टपणे मिठली. देवकी माता सांगू लागल्या, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, सनी कंसाशी कळेल माझ्या बाळाला. अहो म्हटले, जर त्या कंसाला कळलं परत माझ्या बाळाला मारी. 8वा पुत्र आपल्या उदरी जन्माला आलाय, आता एकच करा, याला इथं ठेवलं. आता भगवान परमात्म्याला तिथं एक टोपली आली, त्या टोपलीमध्ये ठेवलं. पुढचा कथा प्रत्येकाला ज्ञात आहे. भगवान परमात्मा कुठं गेले? गोकुळाला, नंदाच्या घराला म्हणजे गोकुळाला. आणि गोकुळाला गेल्यानंतर तिथं जी माता होती नंदराजाची पत्नी, काय नाव तिचं? यशोदा माता. भगवान परमात्मा तिथं त्या मातेला माता म्हणू लागली. पहिलं चरण आहे, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. पण महाराज म्हणतात, कर्म त्याचं असं आहे, जसं जसं प्रेम भगवत भक्त त्याला देतो तसंच प्रेम तो परमात्मा भक्ताला देतो. अभंगाचं. आता भगवान परमात्मा आले कुठं? गोकुळामध्ये. महाराज म्हणतात, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आली आली आनंद, आली आनंद, आली आली आनंद, आली आली आनंद. गवळणी एकमेकाला सांगत होत्या, भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. आता एक लक्षात घ्या, परमात्मा गोकुळामध्ये आले. आता अवतार कुठं झालेला आहे देवाचा? अवतार कुठला आहे? मथुरेमध्ये. आता परमात्मा आले कुठं? गोकुळामध्ये. पण तुकाराम महाराजांचे का अभंग असे, महाराज म्हणतात, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचल का परसूरा, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर. आता विचार करा, अवतार जरी मथुरेचा आहे, पण गोकुळात का म्हटलं माहिती का? मध्यरात्री 12 वाजता भगवान परमात्मा अवताराला आले. अवताराला आल्यानंतर तिथून ते गोकुळाला आले. हे फक्त देवाला, वसुदेव आणि देवकी मातेला एवढ्यांनाच माहित होतं. जेव्हा सर्वत्र बातमी पसरली तेव्हा तो वार्ताहर होता गोकुळचा, म्हणून बातमी झाली गोकुळाची. बातमी कुठं घडली? तो वार्ताहर आहे. तसं वार्ताहर कुठला आहे?
गोकुळाचा, म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुतला, होता कृष्णाचा अवतार, आनंद तर ती बरोबर. आता परमात्मा गोकुळामध्ये आले. ऐका आता गोकुळामध्ये आल्यानंतर काय काय कर्म देवानं केलं मला थोडक्यात एक 5-10 मिनिटांमध्ये देवाच्या लीला मांडायच्या. ऐका. विठाला भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले, त्याच्याबरोबर संकट आलं देवाबरोबर. तसंच संकट चालत आलं आणि 5व्याच दिवशी कंसानं काहीतरी पुत्ता नावाची एक राक्षसी पाहिली. पुतण्याला काय सांगितलं? भगवान कृष्णाचा वध करायचा. तिने स्तनामध्ये विष भरलं आणि ती देवाला मारण्यासाठी आली. आता मला चंद्रभाग सांगायचं नाही, प्रत्येकाला ते ज्ञात आहे. पुत्रेचा वध झाला. महाबळ भट नावाचा ब्राह्मणाला दैत्याला त्याचाही वध केला. पुन्हा कोणाला मारलं? काग वगैरे हा बाळ मारले. अवघी दैत्य खाणी बुडवली, सर्व दैत्य खाणी बुडवली. आता परमात्मा हळूहळू मोठे होत होते. वेळ कमी, देव पटकन मोठे झाले. आता वय होतं 6 वर्षाचं देवाचं आणि त्यावेळेला कंस चिंता करत बसला होता राजवाड्यामध्ये. आणि तेवढा ते दैत्य त्यांच्या जवळ गेला आणि सांगितलं, राजे कशाची चिंता तुम्ही करताय? त्या दैत्याचं नाव होतं केशी नावाचा दैत्य. देवाच्या थोडक्यात सांगताय. केशी नावाचा दैत्य भगवंता कंसाकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहिली. कशाची चिंता करताय? अरे म्हटलं, चिंता अशी आहे, 5-6 वर्षापूर्वी आकाशवाणी झाली होती. काय? देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र मला मारणार आहे. इथून तो कृष्ण गोकुळामध्ये गेलाय. मी ज्यांना ज्यांना पाठवलं त्याला मारण्यासाठी, त्या प्रत्येकाचा त्यांना वध केलाय. आणि आता मला माझी चिंता आहे, मला मारण, माझं मरण माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. त्याला कसं मारावं या चिंतेत मी आहे. केशी नावाच्या दैत्यानं सांगितलं, काळजी करू नका, ती व्यवस्था मी पूर्णपणे करतो. म्हटलं, तू काय करणार आहे? केशी नावाचा दैत्य म्हटलं, मला माझं रूप पालटवता येतं. काय करणार आहे? म्हटलं, मी असं करतो, घोड्याचं रूप घेतो. केशी नावाच्या दैत्यानं काय केलं? तिथंच आपलं रूप पालटलं, घोड्याचं रूप घेतलं आणि कुठं आले ते? गोकुळामध्ये. गोकुळाच्या चौकात आले आणि तो घोडा नाचायला लागला. आता सर्वत्र बातमी कानावरती पसरली, नाचणारा घोडा, नाचणारा घोडा आपल्या गोकुळात आलेला आहे. अहो, लग्नामध्ये लोक नवरदेवाला पाहत नाहीत, नवरदेवाला पाहत नाही, नाचणारा घोडा पाहतात. तर तो घोडा सुद्धा खरं तो सावधानतेचा इशारा द्यायला आलेला असतो, पण ते कळत नाही माणसाला. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी मतितार्थ दडलेला आहे, आपण तो बारकाने विचार करत नाही. घोडा नाचू लागला त्या चौकामध्ये आणि त्यावेळेला सर्वत्र गर्दी जमली, लहान मुलं जमा झाली. भगवंताची मित्र सवंगडी, पेंढ्या, माकड्या, बुगड्यावरच्या सर्वजण घरी गेले आणि भगवान कृष्ण परमात्मा आमच्या सोबत यावं म्हणून मातेला विनंती करू लागले. आई साहेब, नाचणारा घोडा आलाय, आम्ही सर्वजण तो पाहायला चाललोय, कृष्णाला तुम्ही आमच्याबरोबर पाठवता का? मातेनं सांगितलं, अरे जसा जन्माला आलाय तेव्हापासून संकट त्याच्या पाठवत, मी त्याला कुठेच पाठवत नाही, त्याच्यामुळं तो तुमच्या सोबत येणार. आपल्या सोबत, आपल्या मित्रांसोबत आपली आई आपल्याला पाठवत नाही हे भगवान कृष्णानं जाणलं. मातेला आतमध्ये जाऊन दिलं आणि आपल्या आईचा डोळा चुकवला आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या सर्व मित्रांबरोबर कुठे गेले? नाचणारा घोडा पाहण्यासाठी. घोड्यानं पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं आपलं गिऱ्हाईक आलं. कृष्णानं सांगितलं, काळजी करू नको, तुला कळेल कोण कोणाचं गिऱ्हाईक आहे. भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गेले. नाचणारा घोडा नाचू लागला. तो खरं तर दैत्य होता, त्याला भगवान कृष्ण परमात्माला मारायचं होतं. नाचणारा घोडा नाचतोय, भगवान कृष्ण परमात्मा ओट्यावरती जाऊन उभे राहिले. नाचणारा घोडा सर्वांच्या पुढे जाऊन नाचत होता आणि जेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याच्या जवळ आला, देवाच्या लक्षात आलं याची काहीतरी खोड काढल्याशिवाय आपल्याला काहीच करणार नाही. देवानं त्याची शेपटी ओढली. शेपटी ओढल्यानंतर घोडा रानुमाळ पळू लागला आणि त्याच वेळेला भगवान कृष्ण परमात्म्याला लाथा मारू लागला. देवानं काय केलं? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती असला परमात्मा आहे. काय केलं त्या देवानं? भगवान परमात्म्याने त्या केशी नावाच्या दैत्याची शेपटी पकडली, त्या घोड्याची गरगर 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 त्याला फिरवलं आणि जमिनीवरती आपटलं आणि केशी नावाच्या दैत्याचा वध केला. असे बरेच राक्षस माझ्याकडे मारण्यासाठी पण वेळ नाही. एक गवळणा नदीवरती पाणी आणण्यासाठी, पण पाणी आणण्यासाठी गेलेली गवळण नदीच्या काठावरती बसली आणि देवाचं चिंतन करू लागली. त्यावेळेला तुकाराम महाराज त्या गवळणीच्या जवळ गेले आणि तिला सांगितलं, प्रपंच करणार तू गवळण आहेस, घरी गेलं पाहिजे, सर्व माणसं तुझी वाट पाहत असतील, तुझी हंडी भांडी तू नदीवरती ठेवली काठावरती आणि देवाचं नामचिंतन करते. तेव्हा त्या गवळणीने भगवान परमात्म्याच्या प्रती जे उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं. ती गवळण असं म्हणते, हरी रे माझे हरी रे पिता, हरी
मारली, नुसते राक्षस नाही मारले. तर भगवान भक्तीचं वेडही आपल्या भक्ताला लावलं. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, निष्काम निराळा गोपी लाविला चाळा, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी नारायण. तर परमात्म्याने काय केलं बघा, निष्काम निराळा गोपी लाविला चाळा. निष्काम निराळा म्हणजे कर्म तोच करतो, पण कर्म करून तो निराळा राहतो, ही त्याची विशेषता आहे. निष्काम निराळा गोपी लाविला चाळा. आता गोपिकांना जो चाळा लावला, वेड लावलं ते भगवत भक्तीचं. बघा किती भगवत भक्तीचं वेळ त्या गोपिकाच्या अंतकरणामध्ये असेल. जेव्हा त्या गोपिका दैवी घेऊन गोकुळावरण मथुरेमध्ये जायच्या, गोकुळावरण ज्या वेळेला मथुरेमध्ये जायच्या, त्यावेळेला आपल्याकडे जो माल असेल, विठाला विठाला दुडी गवळली साते निघाली. ती गवळण आपण पहा, त्याच्यामध्ये गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या असं त्या गवळणी म्हणायच्या. आपल्याकडे असायचं दूध दही लोणी असायचं, आणि त्या भगवत प्रीतीमध्ये इतक्या मग्न झालेल्या असायच्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. पण एका बाजूला भगवत भक्तीचं वेळ त्या गोपिकांना लावलं, पण दुसऱ्या बाजूला मात्र त्यांना त्रास देणं सुद्धा भगवंतानं सोडलं. काय काय लीला देवाच्या ऐका. तुझ्याबद्दल प्रेम निर्माण करणारी अनेक माणसं गोपिका गवळणी असल्या, तुझे मित्र जरी असले, पण अनेक जणींची गाराणी माझ्याकडे येत आहेत. माझं मत असं आहे, आता तुला इथं मला ठेवायचं नाही. तू त्रास देतो ना, आता तुला शाळेत पाठवायचं. शाळा कोणती होती? KG, ज्युनियर, सिनियर असं काहीच नव्हतं. त्यावेळेला होतं गोशाळा, गायी राखण्यासाठी शेतामध्ये जायचं. मातेनं सांगितलं, आता उद्यापासून तुला गोद घेऊन गोदाना उद्या जाईल तुराना, उद्या जाईल तुराना, गोधन चालण्यासाठी. कृष्णानं सांगितलं, आई मी नक्की झालं, पण मी जनावर चारण्यासाठी जाईल, पण मी एकटा जाणार नाही, माझ्या सर्व मित्रांसमोर मी जाईल. दुसऱ्या दिवशी परमात्म्याने काय केलं का, भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी उठले, आपल्या सर्व मित्रांना सोबत बोलावलं. मित्रांना सांगितलं, आज आपण सर्वजण गायी चरण्यासाठी राहण्यात जाणार आहोत, पण जाताना आपण सर्वांनी आपापली शिदोरी बरोबर घ्यायची, कारण माध्यान्हाची वेळ झाली तर आपल्याला शिदोरीची आवश्यकता आहे. मग देवानं काय केलं, सर्वांना बोलावलं, आणि भगवान कृष्ण परमात्मा सवंगड्यांना सोबत घेण्यासाठी गेले, आणि त्यांना सांगतात, तुम्ही गाया घेऊन जर गोगाला या, 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 तुम्ही गाया घेऊन जर गोगाला या, या. दुपारी माध्यान्हाची वेळ होणार आहे, आपल्याला भोजन मिळणार आहे, आपण एकत्रित भोजन करणार आहे, पण तोपर्यंत काय करावं, आता तोपर्यंत काहीतरी खेळ खेळले पाहिजे. आता नीट ऐका, परमात्मा काय करायचे, खेळ खेळायला प्रारंभ व्हायचा, आपला डाव घ्यायचा, आणि दुसऱ्याला डाव द्यायची वेळ की म्हणायची आता बस का. त्याची वेळ झाली, सर्व खेळ झाल्यावर भगवान परमात्मा सर्वांना आज्ञा करायची, काय, चला वळू गाई जेऊ वैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला असेल. आता दुपारी माध्यान्हाची वेळ झाली, मग काय करायची बघा, सर्व जनावर एकत्र वळून आणायचे. एका झाडाखाली सर्व गोपाळ बसायचे, भगवान कृष्ण परमात्मा असायचे. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या जायच्या, आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्याचा काला केला जायचा, आणि तो सर्वांना दिला जायचा. तो काला कुणाला प्राप्त झाला, त्या काळामध्ये ब्रह्मादिक देवादिकांना जो काला प्राप्त झाला नाही, भगवान कृष्ण परमात्म्याने 5,000-5,500 वर्षांपूर्वी काला केला. सर्व आपल्या मित्रांच्या समवेत तो काला झाला. द्वापार युग होतं, द्वापार युगामध्ये संपन्न झालेला काला पुढे मौलिक ज्ञानोबरांनी 12व्या शतकामध्ये काल्याचा प्रारंभ केला, आणि आज तागायत अव्याहतपणे ती परंपरा चालू आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये काल्याची सेवा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोणत्याही नामयज्ञाची परिपूर्णता होत नाही. महाराज म्हणतात, असा जो काला ज्या विश्व परमात्म्याने केला, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेश माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत, निष्काम निराळा गोपी लावी येला चाळा, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. महाराज म्हणतात, असा जो विश्व निर्माता आहे, ज्यानं या विश्वामध्ये पहिला काला द्वापार युगामध्ये केला, तो परमात्मा आहे तरी कोण, निर्गुण निराकार परमात्मा रूप सोडलं, आणि पंढरपूरला सगुण साकार झाला अभंगाचं नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, पंढरपूरचा परमात्मा म्हणजे भगवान कृष्ण
कृष्ण परमात्मा आणि त्याने 5,500 वर्षांपूर्वी या मृत्यूलोकामध्ये पहिला काळ तुका